अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमोनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निदान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, चिराभ्यास संयोग सिद्धेर्बलाढ्य. बृहद्व्याघ्रशायी महांचांगदेव, निरीक्षाग्रकुड्या गतवीर्यगर्व. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. चिराभ्यास संयोग सिद्धेर्बलाढ्य, बृहद्व्याघ्रशायी महांचांगदेव. निरीक्षाग्रकुड्या गतवीतगर्व, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. क्वचित् तीर्थयात्रा मिषेणेति नीत्वा, स्वयं वेद्य तत्त्वं न जानासि विष्णोः. यतः प्रेषितः खेचरन् नामदेव, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. श्रीमद स्वामी नृसिंह सरस्वती विरचितं श्री ज्ञानदेवाष्टक स्तोत्रम संपूर्णम. आज बरोबर संपलं. काल एकादशी झाल्यामुळं कालचे श्लोक आज झाले. मला असं वाटलं होतं की आज नव्यानं सुरुवात करायला मिळेल. विष्णू सहस्रनाम म्हणा, परवाचे श्लोक. हो म्हणा म्हणा म्हणा. अच्युत प्रथित प्राणम प्राणदो वासुवानुजः, अपार निधिर निष्ठानम अप्रमत्त प्रतिष्ठितः. स्कंद स्कंद दरु दुर्यो वरदो वायुवाहन, वासुदेव बृहद्भानु राधिदेव पुरंदरः. छान म्हणजे. आता पुढचा घेऊया. 50. बघता बघता साधारण निम्म्याकडे वाटचाल झालेली आपली. म्हणजे तसे नाही अजून निम्मे, कारण 336वंच नाव चालले सहस्रनामापैकी. म्हणजे 1/3 म्हणूया आपण. अशोकस्तारणस्तार म्हणा. अशोकस्तारणस्तार शूरशौरी जनेश्वरः,
शूरसिंहजौते जनेश्वरः अनुकूलशतावर्त अनुकूलशतावर्तम् पद्मी पद्मनिभेक्षणः पद्मे पद्मानिवेशनः निभेक्षणः. निवेक्षणः. आता बघूया नावं. अशोक इतर अर्थाचं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. अरे देवा. अशोक स्थारण स्थार. अशोक आणि तिथे दोन शब्द आहेत, तारण आणि तार, म्हणजे अजून दोन शब्द आहेत. अशोक म्हणजे ज्याला शोक माहीतच नाही आहे, शोक इत्यादी उर्मी नसणाऱ्या. आता कोणत्या 6 उर्मी आहेत तर आपल्याला बघा 6 गोष्टी रोज लागतात. त्या ऐकत नाही आहेत. अशोक स्थारण स्तार. त्यापैकी अशोक हा म्हणजे शोक इत्यादी 6 उर्मी नसलेला उर्मीरहित असणारा. त्या उर्मी कुठल्या तर अशना म्हणजे खाणं, पिपासा म्हणजे तहान. अशना म्हणजे भूक म्हणा, खाण्यापेक्षा भूक, तहान, शोक, मोह, जरा म्हणजे म्हातारपण आणि मरण. या 6 गोष्टी आपल्याला प्रत्येकाला असतात. तर भगवंताला ह्या 6ही गोष्टीच्या विरुद्ध म्हणजे विरहित आहे तो, म्हणून अशोक हा. आपल्याला फक्त शोक माहिती आहे, शोक म्हणजे शोक नाही असं, पण म्हणजे नाही, तर त्याच्यामध्ये एवढ्या 6 गोष्टी आहेत. पुढे तारण. तारण म्हणजे तारून नेणारा, संसार सागरातून तारून नेणारा, म्हणून त्याला तारण म्हणले. जसं आपण नौकेत बसतो आणि या तीरावरून त्या तीरावर, सागराच्या असेल, नदीच्या असेल, पलीकडे जातो, सरोवराच्या असेल, तसा हा संसाररूपी सागर तरून जाण्यासाठी हा तारण आहे, तरून नेणार आहे. पुढे तारह. आता तार म्हणजे काय तर तारक. कशातून आपल्याला सोडवतो हा, तर आत्ता मगाशी सांगितलं तसं तर ते 6 गोष्टी आहेतच, पण जन्म, मरण आणि भीती या 3 गोष्टीतून तारणारा, म्हणून तो तार आहे. तार म्हणजे एका याच्यामध्ये मरण आणि जन्म, मरण आणि भीती. हां, भीतीतून सोडवणारा. आपल्याला सारखी भीती आहे ना, या द्वंद्वामुळे भीती आहे. आज तो 136वा श्लोक चाललाय ना आमचा, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. फार छान समर्थांनी म्हणले की आपण सगळ्या भयानं व्यापलेले आहोत. म्हणजे जन्ममृत्यूचं भय आहेच, सारखं प्राणीमात्रांचं भय आहे, काहीतरी आहेच. तर त्या द्वंद्वामुळे आपल्याला भीती आहे, पण याला द्वंद्वच नाही, त्यामुळे त्याला भय नाही. जन्मही नाही, मरण नाही आणि भीती पण नाही. त्याच्यातून तो सोडवतोय आपल्याला. आता बघा, समर्थ काय, ज्ञानदेव काय, तुकाराम काय, सगळ्या संतांना ह्या जन्म मृत्यूच्या मरणातून त्यांनी सोडवलं ना, कायमची मुक्ती. परीक्षित राजा काय, तो राजा होता तरीसुद्धा त्यानं फक्त भागवत ऐकलं आणि 7 दिवस त्या काठावर, नदीच्या काठावर बसून अगदी सगळं असं निरासक्त बुद्धीनं राहिला. तर 7 दिवसातही मुक्ती मिळू शकते, अगदी एका दिवसातही मिळू शकते, अगदी एका क्षणातही मिळू शकते. आता ते समर्थांचंच आज जरा वाचत होते, इतकं सुंदर वर्णन आहे बघा. आणि त्यांच्यावर तर एक जणांनी एक बाई आहेत, क्षमा राव म्हणून, त्यांनी संस्कृत काव्य रचलेलं आहे, महाकाव्य. तर इतकं सुंदर आहे सगळे ह्या लोकांचं चरित्र. आणि म्हणून हे सगळे संतसुद्धा तारच आहेत, म्हणजे तारणारेच आहेत, आपल्याला या जन्ममरणाच्या भीतीतून सोडवणारे आहेत. म्हणून आज एक वाक्य वाचलं की संत हे म्हणजे आपल्या दृष्टीनं भगवंत आणि संत म्हणजे भगवंत आणि मनुष्य याच्यामधले आहेत, आणि त्यामुळं ते आपल्याला सगळ्यात तारून नेत असतात. तसा भगवंत तर आहेच. पुन्हा शौरी. शौरीमध्ये मूळ शब्द आहे शूर, आणि शूर नावाच्या राजाचा नातू. एखाद्याचा मुलगा असेल तर त्याच्यावरनं शौरी असं झालं असतं, पण हा शौरी म्हणजे त्याचा नातू असणारा
आता शूर म्हणजे कोण? तर वसुदेव, आणि वसुदेवाचा पुत्र कृष्ण. म्हणजे शूरचा वसुदेव, वसुदेवाचा कृष्ण, म्हणून तो शूर नावाच्या राजाचा नातू आहे. लक्षात आलं का? शूर हा वसुदेवाचा पिता आणि वसुदेवाचा पुत्र कृष्ण, म्हणून हा शौरी झाला. आता जनेश्वर, सगळ्या जनांचा, सगळ्या प्राणीमात्रांचा तो ईश्वर आहे. मागे सुरेश्वरही म्हणलेलं आहे त्याला, की सगळ्या देवांचा ईश्वर आहे. तसा सर्व लोकांचा आणि सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे. अनुकूल, सगळ्यांना अनुकूल आहे. देव कुणाला प्रतिकूल नाही, आपण त्याला प्रतिकूल करून घेतो वाईट वर्तनातून, दुराचरणातून. आपण म्हणजे सगळे जास्त करून दैत्य, दानव किंवा जे वाईट दुर्वर्तनी लोक आहेत ते. आपण निदान वाईट तरी करू नये किंवा करत नाही असं मला तरी वाटतं. पण नकळत आपल्या हातूनही काही चुका होतात. आत्मत्वेन ही सर्वेषां अनुकूलः, म्हणजे तो सर्वांच्या ठिकाणी अनुकूलतेनंच वागतो आणि कधीही नाही स्वस्मिन प्रातिकूल्यम स्वयं आचरती. तो कुणाच्याही बाबतीत कधीही प्रतिकूल स्वतःहून आचरण करत नाही. म्हणजे स्वतः आपलं कसं होतं, काही वेळेला एखादी व्यक्ती भरलेली असले डोक्यात तर तिच्याशी बोलायचं नाही, तिच्याबद्दल काही चांगलं हे करायचं नाही, असे सामान्य लोक वागतात. पण हा भगवंत तसं नाही करत, स्वतःहून कुणाशी प्रतिकूल वागत नाही. पण ते जर प्रतिकूल वागले तर मात्र श्रीकृष्णांनी किंवा विष्णूंनी योग्य ते धडे सगळ्यांना दिलेले आहेत. आता शतावर्त, आता यांनी काय केलं? शत म्हणजे 100, आवर्त म्हणजे आवर्तन, अर्थात अवतार. धर्माच्या रक्षणासाठी शेकडो अवतार घेतलेले आहेत. आता आपण फक्त दशावतार म्हणतो, पण असे सूक्ष्म सूक्ष्म अवतार भरपूर आहेत. भागवतात 24ही सांगितलेले आहेत. आणि मग वेगवेगळ्या संतांच्या, वेगवेगळ्या चांगल्या लोकांच्या रूपातून पण जे अवतार घेतलेत असे शेकडो अवतार आहेत. आणि शरीरामध्ये आपल्या 72,000 नाड्या आहेत, तर त्याच्यातून तो प्राणरूपानं प्रवाहित होतो, म्हणूनही त्याला आवर्त. शत म्हणजे शेकडो, तर शेकडो नाड्यातून जो प्राणरूपाने प्रवाहित होतो असा हा शतावर्त आहे. आता पद्मी, पद्मी शब्द छान आहे. पद्म म्हणजे कमळ,